गाइस वॉइस येतोय का नाही आय डोंट नो, लेकिन वॉइस येत असणार आहे. वरती चाललोय आता, निघालोय. चलो गाइस, ऑलरेडी मी मागे राहणार. मी she's my beauty guys. ठीक है, आम्हाला ताण. अरे भाई भक्ती शिशी आला. अच्छा काय करणार आहे. पहिलं जॅकेट थोडंसं फिट आहे. डॉमिनर पण हित आहे. जॅकेट टाईट आहे झाले. हा मी जाडं झालोय का जॅकेट लुकडं झाले. आईच्या गावात लागते का नाही चेन. चेनच गावाला मला. ओके लागली. चलो गाईज, डॉमिनरचं म्हणत होतो मी. डॉमिनरला आहे ना खूप टायमिंग झालं, मी राईड पण नाही केलं नाही का प्रॉपर. त्याच्यावरचं आहे ना रिव्ह्यू आणि ह्याच्यावरचा रिव्ह्यू मला एकत्र द्यायचा होता. ग्रॅव्हिटी काल रात्री मी आहे ना समोर कॅमेरा लावून व्लॉग शूट करत होतो. ॲक्च्युली व्लॉग नाही, मी फ्रंट अँगलनी आहे ना शूट करत होतो. पण फ्रंट अँगलचा शूट विषय असा झाला. Guys, good morning and what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. गाडी किती आवाज करती. तू नाही ती. बाय द वे गाईज, ब्रँडिंगचं काम झालेलं आहे. जे काही दिसून येतं इथं सेक्सी दिसतंय ना. आय जस्ट लव्ह इट. ग्रॅव्हिटी गाईज. माझ्या चॅनलचं नाव ग्रॅव्हिटी आहे. जास्त कूल झाली आहे. कोल्ड स्टार्ट चालू आहे हिचा. सकाळचे वाजलेच 5:33 5:33 अँड मी चाललोय राईडला कुठं चाललोय तर लोणावळ्याला चाललोय राईडला, जे की मी खूप वेळा गेलोय. बट सीन असं आहे की ह्या टायमिंगला तुम्हाला आहे ना वेगळं काहीतरी बघायला भेटणार आहे. वेगळं इन द सेन्स की मी सांगतो आत्ताच, तुम्हाला बघायला भेटणार आहे सुपर बाईक सोबत राईड. म्हणजे मी आहे ना, हो भाई हे बघ बाहेर आलं धुळाला. हे लाग ना, हे एवढंच लागलंय. गोप्रो पुढे लागलंच नाही. वायझर लागलंच नाही. गोप्रो आडवा आला. ए यार गोप्रो थोडासा पुढे जा. ओके. सो काय विषय असा आहे की आहे ना सुपर बाईक सोबत आपल्याला राईड करायची आहे ना, त्याच्यामुळं एक्साइटेड तर आहे. बट मला आहे ना ओव्हर कॉन्फिडन्सच्या लेवलला अजिबात नाही जायचं. बाकीच्यांचं कसं आहे काय आहे ते बघून, आय मीन टू से की नाही का, त्या सुपर बाईकला मी बघून मी चार्ज व्हायला नको. असा विषय आहे. ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. एकदम रिस्पॉन्सिबल राईड करायची आपल्याला, काही विषय नाहीये भाई. विषय 25 करायचा आहे. खूप टायमिंग नंतर यार. म्हणजे ना मी काही काळाआधी आहे ना असं ड्रीम बघत होतो नाही का. ड्रीम इन द सेन्स की काय, कधी मी सुपर बाईक घेईल, कधी राईडला जाणार मॉर्निंगला. आणि सडनली बघा ना भाई, मी हा विचार पण नव्हता केला की सुपर बाईक सोबत जाणार. म्हणजे सुपर बाईकच्या कॉन्वे मध्ये नॉर्मल राईड भरपूर केलेत मी. R15 वरती, डॉमिनर वरती पण 2-3 वर्षापासून राईड करतच होतो ना तसं. पण त्याच्यामुळे ना
असं वाटत होतं, फील यायचं जर कधी सुपर बाईक्सचा ग्रुप बघितला ना तर असं फील यायचं नाही की यार आपण कधी चल फायनली तो दिवस तर आज आलेला आहे. भाई वल्ल काय इथं इच्छा गावात हे वल्ल इज टू मच रिस्की. हा रायडिंग का केली आहे. ओके गाइज एन्जॉय करूया है ना, एन्जॉय करूया आज. निवांत चालवायची एकदम, म्हणजे नाही फील घ्यायचं आज. फील पाण्याची बॉटल घ्यायला पाहिजे होती. पानी 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 जल है तो जीवन है, जल सांडा है रस्ते पे, अभी सांडे हुए जल का क्या करेंगे बताओ. हाय गुड मॉर्निंग ब्रो. कुत्रे माझे सगळे मित्र आहेत. मीटिंग पॉइंट कुठे आहे माहिती का, चिंचवडच्या पुढं भक्ती शक्ती आहे ना, भक्ती शक्तीला मीटिंग पॉइंट आहे. आणि माझंच ऍक्च्युली मीटिंग पॉइंट तिथे आहे, कारण ते 2 जण तर तिकडनं फातिमा नगरवरनं येणार आहे. मला जर असं वाटतं 2च जण आहेत, बट लेट सी जर जास्त बाईस असतं तर बरं झालं असतं. यु नो मजा आली असते अजून, कारण जेवढे जास्त सुपर बाईक्स. आता चल Z800 सोबत तर एकदा मी राईड केली आहे, म्हणजे राईड नाही म्हणता येणार तिला. तिचा विषय असा आहे की आम्ही इकडंच असं काय अरे युवराजच्या बाईकमध्ये आहे ना थोडंसं काम करायचं होतं, त्याच्यामुळं ती सोबत जाणं येणं झालं होतं. तर तिथं राईड नाही, पण चलो ठीक आहे. मला तो एक्सपिरियन्स एक छोटासा आला होता. आता प्रॉपर एक्सपिरियन्स येणाऱ्या राईडवरती सुपर बाईक्सचा आयला एवढं मोठे वर्ड्स बोलायला लागलो आता मी. हा आहे का नाही, एक 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 एक. आणि अजून जास्त आहे ना गाईज, मी खुश ह्याच्यासाठी रॅप केलाय ना, त्याच्यामुळे विषय 25 आहे भाई. बच्ची के दिल में एकदम ज्वालामुखी. भाई काय काय बोलायला लागलो मी, काय खरं नाही रे भाई. पेट्रोल पंप आले काल रात्री, पेट्रोल पंपावरती लय घाण विषय झालाय. इथं नाही, वाडीचा पेट्रोल पंप हा नाक्यावरचा आहे, जो मी बोलत होतो तो आलाय. हा पावर आहे का इथं, असेल इथंच असेल भैया, पावर आहे इथं. चलो पावर तर भेटला, विषय ओके. मध्ये दिल में खच्ची पेट्रोल टाकूया आणि मग भेटूया. पेट्रोलवाला शॉट घेऊ का नको रे, पेट्रोलवाले सीन माहिती आहे ना, पंपावरचे शॉट घ्यायला पाहिजे असं फील होतं मग मला कालच्या सीनवरून. शपथ गाईज गुड मॉर्निंग. दुसऱ्या ठिकाणी पोहोचले, दुसऱ्या ठिकाणी इन द सेन्स की आर्मी एरियाच्या इथं पोहोचले. आणि मी मला आहे ना एवढ्या वेळामध्ये येणं विसरून गेलो की माझ्याकडे आहे ना नीज सुद्धा आहेत, म्हणजे नाही काय नकल गार्ड सुद्धा आहेत, मी विसरलो. हँडला तर काय नाही लावायचं आहे मला, पण यु नो लेग्सवाले यूज करू शकतोच ना मी. सो लेग्सवाले यूज करूया आपण. हे भाई जा ना इज्जतीत. ठीक आहे भाई साहब. हे फ्लॅशर पण मी पहिल्यांदा चालू ठेवलं, तसं पण नाईट आहे ना त्याच्यामुळे ठेवलं. बाय द वे गाईज आर्मी एरिया आमचा हा पुण्यातला. पुण्याला आहे ना प्रत्येक ठिकाणी आहे ना, अरे कसं आहे केलं यार, आईला नसतं गुतडा करून ठेवलंय. ठीक आहे चलो गाईज, हे बांधतो आणि मग भेटतो तुम्हाला. चलो गाईज, एक स्टोरी पण काढली आणि नी गार्ड लावले, मोबाईल पण होल्डर लावलाय. चलो आता चालूया हळूहळू आपण निवांत. लेट्स सी. लाईव्ह लोकेशन तर मी शेअर केलंय, पण त्यांचं नाही आलं अजून. मला कुठे आहेत काय माहित नाही मला, आणि कुठं असतील ते बी आलेत का नाही ते पण नाही माहिती मला. बघूया तिथं गेल्यानंतर कॉल करेल मी. नॉट अ बिग डील. बाय द वे माझ्या ब्युटी सोबत फिरायला मला आहे ना मजा यायला लागली. ऑल्दो मी अजून पुण्यातनं बाहेर पण नाही निघलो. पुण्यातनं सोडा अजून आहे त्याच एरियामध्ये निवांत एकदम चाललो, नाही का एकदम फील घेत. कुठं घाई नाही काय नाही, गडबड नाही, एकदम मस्त फील घेत चाललोय सकाळ सकाळचा. आता आपण सरळच जायचंय. लेफ्टनी गेलो असतो बट नाही, आपल्याला तिकडे जायचं. फक्त या मोबाईल होल्डरमुळे ना मला स्पीड नाही दिसत आहे. स्पीड आणि पेट्रोलचं टँक फुल झालेलं आहे. काय माहिती कसं झालं राव, फुल झालं ते.
मी फुल तर नव्हतं केलं, पण झालं थोड्या वेळामध्ये खाली होईल ऑटोमॅटिक. मला माहिती आहे ते फुल नाही. आई ग, चलो ठीक आहे, दॅट्स ओके, एन्जॉय द राईड गाईज. मला पण त्यांचा फोन नाही आला, ह्याचा अर्थ ते पण अजून पोहोचले नसतील. 6 वाजले, 6 वाजताचा मीटिंग पॉइंट होता. वाजलेत 6. मे बी ते थांबले असेल, पुढे गेले असेल, का राईडला आलेत का नाही तेच माहित नाही. मी आपला निघलोय, पण संडे आहे ना, त्याच्यामुळे मी म्हटलं यार जाऊन दे, कुणी आलं नाही आले, संडे राईड आपल्याला करायची. मी एकदा थोडंसं पुढे गेल्यानंतर कॉल लावतो, जर कन्फर्म असेल येणार असेल तर ओके, त्यांच्यासोबत राईड करूया. नसेल जर येणार तर लेट्स हॅव अ बी प्लॅन गाईज. प्लॅन बी असा आहे, जर लोणावळा नाही तर काय झालं, आपण कात्रजच्या बोगद्यात जाऊया ना. बोगद्यामध्ये धिंगाणा, बोगद्यामध्ये लय मजा येईल यार गाडीला. आयला मला खरं कॉल करायला पाहिजे होता आत्ताच. मला असं वाटतं करायला पाहिजे. तिथं जाऊन कॉल करण्यामध्ये काय अर्थ आहे ना, इथूनच कॉल करूया. चलो ठीक आहे गाईज, एकदा कॉल करूया, बघूया काय विषय आहे, कुठे आहे, आणि मग आपण पुढे जाऊया. म्हणजे इथूनच ठरवता येईल ना आपल्याला कुठला वे घ्यायला पाहिजे. ओय बॉय, कुत्रा आयो, काय झालं? सॉरी बाई, इथले कुत्रे ना माग लागायच्या तयारीत येत राव. का असं? दुसरीकडचे कुत्रे नाही मागे लागायचे, इथले लागतात. ते आर्मी एरिया आहे म्हणून. चलो गाईस, ठीक आहे, लय झाले बच्चन. करूया तिकडं आता गेल्यावरती व्लॉग. पुढची डायरेक्ट अपडेट तिथं गेल्यावर. गाईज कॉन्टॅक्ट झालेलं आहे आपलं. कॉन्टॅक्ट झालंय की ऑन द वे आहेत, 10-15 मिनिटामध्ये पोहोचतील भक्ती शक्तीच्या इथं. भक्ती शक्तीच्या इथं मी फ्लायओव्हर जो आहे ना तो क्रॉस करून थांबणार आहे, कारण आधी जर थांबलं ना तर तिथं गर्दी खूप भेटेल. आणि रस्त्यावरती आत्ताच बघा केवढी गर्दी आहे. मॉर्निंग असं वाटत पण नाही का, असं वाटतं 9 वाजलेत सकाळचे, बट 9 नाही वाजले, सकाळचे वाजलेत 6:15. 6:15 वाजताच एवढं ट्रॅफिक चालू झाले. काही लोकांचे ऑफिस सकाळी 7 वाजता असतात ना. काही जण चिंचवडवरून हडपसरवरून, काही जण चिंचवड, असे इकडं तिकडं असे लय ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी 20, 25, 30 किलोमीटर लांब राहणारे लोक आहे ना. म्हणजे 30 किलोमीटर लांबून लोक ऑफिसला पण जातात. त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर निघायला लागतं ना, असा हिशोब आहे. बाय द वे, मी त्यांच्या आधी पोहोचेल आय थिंक, कारण त्यांना कॉल केला तेव्हा ते पुण्यातल्या RTO पाशी होते आणि मी खडकीच्या पण थोडंसं पुढे आलो होतो. सो ते थोडेसे मागे आहेत, येतील पण. आय होप माझ्यापेक्षा जास्त स्पीडनी येत असतील. त्यामुळे आपण तर निवांत चाललोय 50-60ला, आणि सिरियसली एकदम निवांत चाललोय. काय माहिती का, मला आहे ना आज त्या सुपर बाईकची ना मला भीती वाटायला लागली. भीती इन द सेन्स की काय भाई, त्या गाड्यांना बघून मी तर चार्ज नाही होणार ना, मी पण पळवणार नाही ना. हा डोक्यात हिशोब चालू आहे ना, त्याच्यामुळे विषय. मॉर्निंगला फक्त आहे ना कमी गाड्या असतात ना, त्याच्यामुळे आवाज एकदम क्लिअर येतो मॉर्निंगला. आणि तसं पण आता आपल्याला जायचंय बाहेर, कारण हा आतला रोड आहे ना, आपल्याला आतल्या रोडने नाही जायचं. लेट्स गो गाईज. चा स्पीड आणि आपला पण 50 आहे. त्याचं तर माझ्यापेक्षा जास्त आहे, 60-70 असणार आरामात. मी 50-55ला गेलो. लोक
स्लो चालवून एन्जॉय घेत नाहीत खरे, म्हणजे असं मला प्रश्न पडतो कधी कधी. पळवतात नुसता, पळवायचा पण टाइम असतो 5 मिनिटासाठी पळवतात माणसं. इथले 100, 120, 150 पण जाणारी, पण हळू चालवून म्हणजे जो फील मी घेत चाललोय ना त्याच्यामध्ये ना परमानंद भेटायला लागलाय रे. परमानंद ठीक आहे. लय बोरिंग टॉक करायला लागलाय तुझ्या मायला तुझ्या. चलो काय, जरा तिकडे गेल्यावरच भेटू. जरा सँटी विषय का व्हायला लागलाय, म्हणजे शांत वाला माहित नाही. चलो भेटूया, एनर्जी डाऊन नको करायला. गाईज 6:30 वाजत आले, 1 तास होत आलं तरी सुद्धा मी अजून चिंचवडला पोहोचलो नाही. म्हणजे 50-60 ला एवढं चालवते कॉन्स्टंट. एक सायकल बायकर्सच म्हणतात त्यांना, पण बायसायकलर्स असं काहीतरी. बाय द वे एक ना बायकर चालला होता गाडीवरती, डबल सीट होते नाही का, तर त्यांनी क्रॉस केलं, मला निघून गेले. गाडी आय थिंक हिमालयन वगैरे असेल. क्रॉस केलं, निघून गेले. अर्धा नाही का 100-1 मीटर पुढे गेल्यानंतर मागचा पिलियन मला असा करतोय. आवडला त्याला, आपल्याला आहे ना आवडलं. ऍप्रिशिएशन गाईज, ऍप्रिशिएशन. मूड एकदम 25 होतं माहिती का, मूड एकदम 25. आणि तसं पण हिला राईड करताना तर 26-27 पण होतं. शी इज माय ब्युटी गाईज. मॉर्निंग झाली, झेंडा दिसायला लागला आपल्याला भक्ती शक्तीचा. गोप्रो मध्ये आत्ताच नसेल दिसत, थोडस पुढे गेल्यानंतर दिसलच. बाय द वे गाईज, पुण्यामधला सगळ्यात भारी जर एरिया म्हटलं ना तर मला चिंचवड साईड PCMC ला आवडती. कारण PCMC चे रोड आहे ना त्या साईड पेक्षा तरी 1 नंबर आहेत, म्हणजे ना एकच नंबर आहेत PCMC चे रोड. लाईक टू मी अँड माय बाईक अँड टू माय व्लॉगिंग. गाईज लाईक करा यार, सबस्क्राईब पण करा यार. सबस्क्राईब करा. मला आहे ना कमेंट टाकून सांगा ना यार, कोण कोण बघतोय व्हिडिओ. कमेंट टाका स्वतःच्या नावाचे. मला माहिती लाजाळू लोकले नावं नाही टाकणार कोणी. बरं ठीक आहे, नावं नका टाकू. लोकेशन कुठलं आहे ना तुमचं ते टाका, मला कळेल. म्हणजे सपोज जर पुण्यातनं बघताय, बाय द वे गाईज माझ्याकडे आहे ना युट्यूबचं ज्या गोष्टी म्हणजे काय असतात ना गोष्टी इनसाइडवाल्या, त्याच्यातनं मी तुम्हाला ना एक गोष्ट दाखवल. विषय असा आहे की मी बघितलं होतं कुठल्या लोकेशन वरून आहे ना लोक बघतात. म्हणजे त्याच्यामध्ये नाही का इंडिया, इंडोनेशिया, दुबई. नाही खरं गाईज, मी दाखवतो तुम्हाला. मी बोलपच्चन नाही टाकायचं, मी दाखवणार तुम्हाला. इंस्टाग्राम वरती दाखवू का? इंस्टाग्राम डायरेक्ट युट्यूबला नको टाकायला असा विचार करतोय. कारण इंस्टाग्राम वरती युट्यूब वाले लोक इंस्टाग्रामला फॉलो करतात का नाही काय माहित नाही मला. बघा रोड बघा केवढे भारी आहेत. हा कसं आहे विषय 25. इथं गार्डन, महाराजांचे पुतळे, आपला भारताचा तिरंगा, भारतातनं पाकिस्तानला. ओ भाई गुड मॉर्निंग सूरज दादा, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मस्त यार. त्या साईडला ना असं वाटतं फॉग आहे का रे, काय विषय. सगळे धुकं वाईट दिसते. गोप्रो दिसते का नाही? अच्छा जाळ आहे का काय? हा जाळचे वाटतं पलीकडच्या साईडला. चलो ठीक आहे. सूर्य तर दिसले, सूरज दर्शन झाले. गुड मॉर्निंग. मस्त पैकी. काय म्हणत होतो तुम्हाला, काय लक्षात नाही गेलं माझ्या, आता विसरून गेलो मी बोलता नाही का. जसं मला सूर्याचे दर्शन झाले तसं मी विसरून गेलो काय बोलत होतो. इथंच कुठेतरी आता मला थांबायला पाहिजे त्यांची वाट बघत. मी पुढे येऊन काय करतोय, बरं झालं अर्धा तास लेटच निघालो मी. पण मला कसं आहे जरा शूट बीट पण करायचा विचार होता. आता तो विचार जरा आपण अंमलात आणूया का? ठीक आहे अंमलात आणू. अरे भाई हे तर वेगळाच विषय झाला. आईच्या गावात. गुड मॉर्निंग. मैंने एक्सपेक्ट नहीं किया था मेरे पीछे रुकोगे आप लोग. क्या हुआ? अच्छा तब तक और कोई आ रहा है क्या? और कोई आ रहा है? अपन तीन ही है. ये अभी नया ये रील है. हाँ बराबर था. नए वाले में क्या हो रहा, यूज होने का थोड़ा टाइम लगने वाला है इसको. अभी टाइट है. ऑपरेटिंग थोड़ा तकलीफ हो रहा है.
टाइट है क्या अभी? लाइट है जरा। सही है। बाइक देखो जरा आपकी, बाइक सेक्सी यार, ऐसा है ना, ये मला आवड़ता। अरे इसकी हेडलाइट वो जो है उसमें डाल सकते क्या अपन? लेकिन इसका इसके लिए उसके लिए लुक अच्छा है। हाँ वैसे तो है, लेकिन इसका जो है ना वो आइज, वो अच्छे दोनों गाड़ी पसंद है, दोनों गाड़ी को नाम नहीं रखते भाई, वैसी गाड़ी दोनों। ये भी बहुत कातिल दिख रही लेकिन। अलग है भाई, ये वाला अच्छा है। हाँ ये कौन सा मॉडल है? ये 24 का है। सही है, लेकिन ये बहुत कॉम्पैक्ट लग रहा है क्या? ऐसे एकदम छोटा सा है ना, मस्त है। अरे भाई एकदम खतरनाक। सेम है, एग्जॉस्ट आहे ना दोन्ही मध्ये सेम आहे भाई, लास्ट टाइमच बोलत होते भाई, सेक्सी विषय चाललाय। हे गाइज प्लीज, दिस इज यू नो इंस्टा आय डी, फॉलो करा, आणि इथं यूट्यूबचा आय डी आहे, सो हे इथं पण फॉलो करा, ठीक आहे। आणि इकडे सनराईज झालेला आहे फायनली। यो गुड मॉर्निंग गाइज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, छोटासा व्हिडिओ आहे। 800 900 आणि 800 अजून गेली आहे पुढं। आले खाली खाली चाललंय माहिती का, मगाशी आहे ना काहीतरी आहे ना कावळ्यानी छिच्ची केली, काय केलं काय माहिती। सही है। मैं क्या सोच रहा था, अपन वो बोगदे में भी जाते कातरच के, तो मजा आता उधर। हाँ हॅलो, कातरच साईडला पण मजा येते ना बोगद्यामध्ये। मी तर तोच प्लॅन केला होता, जर कोणी आलं नसतं ना भाई, मी तोच प्लान केलता। कादरस पे हाँ मतलब टनल में जाने का, ऐसे आपने किधर से? किधर की बात है? नहीं ऐसे मैं बोल रहा था, अभी इधर जा रहे तो काय का उधर कातरच जाएंगे। सीट का ग्रिप अच्छा है इसका। फ्रंट सीट अच्छा है इसका, रियर सीट बराबर, रियर सीट इसका अच्छा है। ये पत्थर है, एकदम हार्ड है। बैठे थे वो इसके ऊपर, 10 मिनट हो तो गए। हाँ ये सही है, गुड। साउंड इसका कैसा है? इसका अच्छा है। क्यों इसका कम है? ये एक्चुअली एक दो सादा वाला है ना, मतलब ये सादा वाला है ये, अच्छा वो हेवी क्वालिटी का, हेवी मटेरियल से बना हुआ है। ओके, वो बेस क्वालिटी उसका अच्छा है, ये अपना एकदम बहुत सादा वाला है, चीखता है ये। फाटता जाता है आवाज थोड़े को। अच्छा, और इसका हेडर भी चेंज है क्या? हाँ, इसका हेडर चेंज है। फुल सिस्टम, सही है। स्लो में लगा दो। Sexy girl. मौसम अच्छा हो गया आज का, ऐसा लग रहा बाहर निकले तो अच्छा हुआ। सुकून लग रहा है, निवांत एकदम। रायडर चाललेत सकाळ सकाळ, 1 2 3 4 लय जण अगोदर गेले, पण एक पण मला सुपर बाईक नाही अजूनपर्यंत दिसली सकाळपासून। ऑल दो आपल्याच ग्रुपमध्ये आता सुपर बाईक आहे, विषय करायला लागलो मी। आली दुसरी गाडी आली, 800 आहे।
अच्छा ह्याला वायझर आहे नाही का पुढं. मस्त साऊंड आहे यार. शूज पण भारी आहे भाई, कडक. 225 800. हॅलो. हा सॉरी, अफरोज स्वप्निल. आपका सही है, दोनों भाई भाई साथ में. मेरे को बोलते तो मेरा भाई भी आ जाता फिर. उसके पास 400 है ना. चलेंगे फिर अपन नेक्स्ट टाइम करेंगे. रुकते हैं, निकलते हैं. अच्छा फोटोज वगैरह तो लेते हैं ना अपन. व्हिडिओज घेऊया काय, सिनेमॅटिक घेऊया. मी काय म्हणतो स्लोमो घेतो, स्लोमो. चलो गाइस, ऑलरेडी मी मागे राहणार. मी आवाज ऐका फक्त आता गाड्यांचे तुम्ही. ऑल जास्त पळवायची नाही आपल्याला, पण स्टील बाई पळावते ते राहिले, पळावते ते. आपल्याला जास्त एक्सपिरियन्स नाही भाई. 80ला पोहोचलो लगेच. हे पक्के रायडर त्यांना बोलायचं विसरून गेलं राव मी. हळू घ्यायला पाहिजे म्हणून. तसे ते चालवतील हळूच, काय प्रॉब्लेम नाही. लिनिंग बिनिंग मस्त. आरामात आरामात, जास्त घाई नाही करायची. पहिले पुढे चाललं ते 112ला चाललं. अरे त्यांना जाऊ दे पुढे भाई, मला नाही जायचं. माझी पाठाय लागली राव. एवढी का बघा त्याच्याकडून, घ्या ना शांती. भेंडी थंड हवा लागायला लागली मजबूत. मागापासून मी वॉर्मअप पण नाही केलेला प्रॉपर. 80ला बी नव्हतं रे चालवत मी. मला आहे ना गाडी सेफ चालवायला आवडतं. काय हे पळवतात म्हणून मला पळवायची असा विषय अजिबात नाही. त्यांना जशी चालवायची तशी ते चालवतील, आपल्याला जशी चालवायची तशी आपण चालवायची. एकदम सेफ जायचं, सेफ यायचं, हा विषय ठेवायचा. जास्त रश पण नाही करायला पाहिजे. 100चा स्पीड ठीक आहे माहिती आहे. 100 खरं सांगतो, 100चा आहे ना स्पीड लय ओके. लय जास्त पळवण्यात काय फाटती. मी अजून वॉर्मअप पण झालेलं नाही ना, त्याच्यामुळे माझी पण फाटलेली आहे बाई. खरंच फाटली आहे रे. त्यांचा गाडीचा आवाज आहे ना. असे भाई ग्रॅव्हिटी. आता मला ग्रॅव्हिटी फील झाली काय थोडी अशी, खरंच फील झाली. बूम म्हणजे त्या लूप मधनं ना बाहेर पडल्यासारखं झालं होतं. काय पळावते ते राव हे भाई. मला खरं तर पळवायला काही विषय नाही, पण मला त्यांनी पळवते ते बघून माझी फाटली. देवा नीट जाऊ दे, नीट येऊ दे शिवशंकरा. लय बोल ना. काय पे भाई 1 किलोमीटर पुढे गेले ते.
100ला आहे भाई. भैयाने रेस दिली 2 वेळा आणि रेस चालू झाली. भाई डोंगरामध्ये घुसायला लागलोय. डोंगरात दरवेळेस आपण इकडेच जातो ना, ह्याच्या टायमाला, लोणावळ्याच्या टायमाला डोंगरात जायला लागतं ना. भाई लय पळावत होते दोघं, खतरनाक पळावत होते. मी त्यांना नाही टच देते आणि गाडी लीन भारी होतीये, पण अजून आपल्याला गाडीचा तेवढा अंदाज नाही का किती लीन होती किती नाही होत. त्याच्यामुळे आपण पद्धतशीर विषय करायला लागले. लय 25 नाही करत आहे. 7 वाजलेत 7. आपण ऑलमोस्ट आहे ना, किती माहिती का लोणावळा किती होता राव काय माहिती, माझ्या लक्षात घ्यायला झाले. आणि ट्रिप पण नाही सेट केली मी, माझ्या लक्षातच आहे ना ट्रिपचा काय विषय. आणि हा वाला जो लोकेशन आहे ना, हा एकदा डॉमिनर मधनं पण मी तुम्हाला दाखवला होता. भारी वाटतं. हा आवडतं मला हा लोकेशन, त्याच्यामुळं मी म्हटलं डायरेक्ट अशा लोकेशनला जाऊनच शूट चालू करूया नाही का. विषय एकदम 25 मध्ये. गो स्लो. कारवाला बघ कसला पळवत, आईला एवढी पळवतात का रे. भाई मला अजून ना खरं या गाडीचा ना अंदाजा नाही आला. लय भयंकर मशीन आहे. ते केवढे लांब गेले बघा. फार आता ते पुढच्या रोडला तिथं एंडिंगला आहेत. गोप्रोमध्ये तर काय घंटा दिसणार आहे. लय पावसात माझ्यासाठी थांबतात. 2 वेळा माझ्यासाठी थांबले. म्हणजे थांबले तसे नाही, स्लो स्पीड करायचे. मी चाललोय 80-90 ला, ते चाललेत 120 ला. कशाला एवढी पळत रे. सहाव्या घेरवर आलो आपण. तसं मी 80 ला पण 6व्याच घेरवर चालवतो. 50 ला बी 60 ला बी 6वाच घेर असतो. आणि हा 200 ला तर अजून काय पोहोचलेली नाही कधी गाडी. 120 ला बी पोहोचली ना की माझी फाटायला चालू होती. कारण त्याच्यानंतर आहे ना थोडस जास्त थ्रोटल, म्हणजे डायरेक्ट 200 ला बी पोहोचेल कधी सांगता येणार नाही. त्याच्यामुळं असे विषय होत असतात. त्याच्यामुळे ना कंट्रोल कंट्रोल. मी तर कंट्रोल मध्ये चालवते. ती पळवतात त्यांना सवय असेल, पळवू दे. त्यांची कुठे पहिली राईड आहे, माझी पहिली राईड आहे भावांनो. अरे पहिली राईड आहे रे लोणावळ्याची. तशी पहिली राईड आमची होणार होती काय 10 वेळा पहिली 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 करायला लागलं. तशी आमची आहे ना, आमची म्हणजे आम्ही जी ठरवलेली ना मित्रांनी राईड माळशेज घाटाची ठरवली होती. ती आहे नेक्स्ट वीक मध्येच आहे. बघूया त्या राईडला पण मजा येणार, कारण त्या राईड मध्ये सगळे ओळखीचे असणार आहे. या दोघांसोबत मी फर्स्ट टाइम राईड करतोय ना. गाडीच्या ब्रेकचं काम करायला गेलो होतो, तिथे 2 भाई भेटले होते.
एकाकडे 800 एकाकडे 900 विषय 25 करतात दोघं भाऊ भाऊ मिळून. निखिलला घेऊन आला असतो, निखिलने पळवले असते यांच्या सोबत, पण मी त्याला ही गाडी नसती दिली. तरी डॉमिनर वरती सलग ही गाडा गेला असता, 150ला पळवली असते त्यांनी. डॉमिनरच 120 ते 150 तसा काही विषय नाही माझी स्पीडचा, पण फाटती गाडीची चालवायला आली ना लय फाटती. ते परत गायब झालं. आता ते तिसऱ्या वेळा थांबणार, अजून एकदा दोनदा थांबणार, पण ते चालतं चालतं गाडीत थांबतात नाही का. आणि त्याच्या पुढे मग विचार करतील भाई आता याला डायरेक्ट लोणावळ्यातच भेटूया, असंच आहे पुढेच ट्रॅफिक आलं ना त्याच्यामुळं कव्हरअप झालं नाही तर ही गायबच झाली असती, पक्की गायब झाली असती. हाँ जाने का क्या गाड़ी देखने उधर ज्यादा अच्छे नहीं लगता अपने को अपनी रहती। हाँ वो तो है, बस नहीं है तो बात अलग है। क्या ऐसा लगा? हाँ वो ना अथर करो पुणे का वाला का ऊपर है डायरेक्ट का वो प्रैक्टिस करके अच्छा लो है हां फिर का वो बड़ा ग्रुप उनका सब प्रोफेशनल लोग क्या अच्छा 12 किलोमीटर वैसे है लोनावला नहीं मालूम पड़ रहा है पड़ा कितने लगे अरे उसको तुम्हारा कौन से ये है क्या ये तो अभी ले रहे हैं कि इनको हम ले तो ध्यान में अगर आपको तो इसलिए इंटरकॉम साठी विषयाचा बाय द माग ग्रुप थांबलाय कुठला तरी चांगला मोठा ग्रुप आहे असं म्हणतात ते. ट्रेनर बिनर पण आहे कोणाकडे तरी असं म्हणतात ते. 5 मिनिटापूर्वीच ट्रेनरचा विषय माझ्या डोक्यात चालला होता सेक्सी याला. चल जाऊया आपण पुढं, त्यांचा ग्रुप पण निघायला लागलेलाच आहे तसं पण. न्यूट्रल आहे का दादा आता? चलो न्यूट्रल आहे. मी एक्सपेक्ट करत होतो ते लोक पण निघतील त्यांच्यासोबत निघायला, पण माझे ओ भाई डायरेक्ट 2 कांड्या पेट्रोल गायब आईच्या गावात. एक कांड 125 आईच्या गावात काय करणार. आखी टाकी फुल दाखवत होती, आता 2 कांड्या दाखवायला लागले ना. अगं रे देवा, अरे माझ्या देवा, ते बोलू ना आता कसं काय एवढा विषय झाला कडक. चला माझ्या काय लोणावळा ऑलमोस्ट आहे ना आपण पोहोचलेलो आहे. किती 4 किलोमीटर आय थिंक राहिला असेल, माहिती नाही किती राहिले, पण एक अंदाजा लावतोय. मेन हायवे चालू झालेत नाही का, हायवे दिसत नाही का हायवे. कसा आहे गाडी आहे ना अचानक भयानक डिस्टन्स कव्हर करते, लक्षात बी येत नाही, त्याच्यामुळं जरा सांभाळून. इनके साथ ही अपन ऊपर चलते मजा आता. ये मिलेंगे अपने उधर ऊपर. हाँ वैसे तो मिलेंगे, साथ में जाने को और मजा आता है, ऐसे बोल रहा. वो है पहले अगर ज्वाइंट हो गए ना अपन तो फिर सही रहेगा. हाँ वो भी है. दिखा कौन अथर्व, ये क्या किधर रहते हैं? पुणे में ही रहते हैं क्या? पुणे का नहीं है,
पुणे के सरनेम क्या है? सरनेम ना अथर मांडगे मांडगे, देखना पड़ेगा। तू फोटो मारा ब्रो। इधर एक फोटो ले इधर, ये पॉइंट स्ट्रेट पट्टा अच्छा है ना, तो ऊपर आके फिर अपन कपड़ा ये जैकेट वगैरह निकाल। हाँ गाडीचा आवाज येतो ह्याचा आवाज येत होता जायला। पीछे गाड़ी है। ढग कसे आले, ढग 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 बाय नेचर कनेक्टेड मध्ये आले। खाली बघा खराब खराब, वरती मस्त सेक्सी, आणि त्याच्यात आपल्याला ही बाईचा फोटोशूट चालू इथं। I wanna be the best in the game, invest in my name, check no restraints, I'm obsessed with the pain, I ingest, I retain, assess and I change, possessed by the thought I'll be free one day from society's restraints, money, clout and fame, a disease, a plague, we all love to hate, have to play the game, have to make a name, all our insecurities are on display. This is war with the enemy, think that it was meant to be, living in a time where disease is on every screen, I won't let them fester me, I know most are festering, negativity is a plague for the mentally weak, no mercy. Never stop searching, never quench the thirst. काय इथला विषय कसा आहे, आता फोटोशूट वगैरे चालू आहे। मी काय जास्त फोटोज नाही, आपले सिनेमॅटिक्स वगैरे घेतो। तर अजून वरती जायचं, आम्ही खालच्याच ब्रिजवरती थांबलो आणि इथंच हिचा लुक आणि जे सिनेमॅटिक्समध्ये येतं आत्ता 4 चांद लागले। या टायमाला आम्ही वरती पाहिजे होतं, हे भारी वाटायला लागलं ग्रॅव्हिटीचं। एक नंबर आहे सी, काय दिसती ना आपली। थोडेसे छोटे मोठे सीन केले, नाही काय केलं। आणि प्लीज गाईज फॉलो करा, है ना, फॉलो। फुल क्लासिक दिसतंय ना, दिसणारच। विषय आपला आहे ना, इथं पण आपण एक लोगो ॲड केला आहे। निकलने का पॉइंट पे ना, उधर बहुत सारी पब्लिक है, तो वहाँ पे रुकते चाय नाश्ता वगैरह सब, थोड़ा फ्रेश होते। चलो गाइस, वॉइस येतोय का नाही आय डोंट नो, लेकिन वॉइस येत असणार आहे। वरती चाललोय आता, निघालोय। भाई कडक आवाज येता गाडीचा। सेक्सी काय पिकअप घेतलाय खतरनाक। माझ्या दिल मध्ये धडधड भाई, धडाधड धडाधड। नाही भाई, एवढी नाही आपल्याला हे करायची। इज्जत इज्जती चालव भाई, इज्जतीत हे एवढं ठेवून चालवतो, मजा येते। थंड थंड हवा लागायला लागली ना, हे लय पळवतात भाई, माझी फाडती यांच्या समोर पळवायला। गोप्रोला चार्जिंगला लावता आलं ना तर वरती बरं होऊन जाईल। इथल्यासाठी आहे ना सगळ्यात डेंजरस टर्न आहे। डेंजरस आहे यासाठी की जरासा असं ना हायटीवर आहे, खतरनाक शिंका आली राव। हा एक टर्न डेंजर आहे। फक्त विषय असा आहे की ह्या टर्न्स वरती आहे ना माती बिती सांडलेली असती, तिथं इश्यू होतो।
टॅनर पण भेटली रे, मगाशी टॅनर दिसली काय होती. पण भावडा ब्लॉग नव्हता बनवत, सगळेच ब्लॉग थोडी बनवतात यार. नॉर्मल व्हिडिओ बी नाही कोणी बनवत काय यार. म्हणजे एवढी मोठी मशीन घेऊन फिरायची आणि आपली मेमरी क्रिएट नाही करायची म्हटल्यानंतर काय अर्थ आहे. मेमरी तर क्रिएट झाली पाहिजे आहे का नाही. अरे बापरे, ही कशी चालवतात काय माहिती. मला ट्रॅक पाहिजे, मी विदाउट ट्रॅक नाही खेळू शकत. भाई पण भारी रोड यायला लागलेत का नाही गाईज. ग्रॅव्हिटीला मी पहिल्यांदा घेऊन लोणावळा. सुपर बाईकचे कंट्रोल्स आहेत ना, मॅक्स टू मॅक्स कंट्रोल्स आहेत ना, गिअर्स मध्ये आहेत. तर डिपेंड आहे की कुठल्या रोडवरती कसा आणि कितवा गिअर आहे ना, त्याच्यावरती लय गोष्टी डिपेंड करतात. लोक पोचली पण अवघड आहे राव. माझी फाटायला लागली. भाई 1000 आहे का? नाही, आवाजच नाही गाडीला. हवा कसला वाकू वाकू चालतोय. अरे माझी पहिली राईड रे म्हणून. आणि तसं पण मला शो ऑफ करायची काय हे नाहीये, सवयच नाही. दुसऱ्याला बघून मी कॉपी नाही करत. ठीक आहे, कॉपी करणारे लय जण असतात, आपल्याला नाही आवडत कॉपी करायला. तो खड्ड्यात पडला म्हणजे आपण पण पडायचं का? खरं गाडी चालवतोय पण माझी फुल फाटली. अरे लय डेंजर आहे राव, ही मशीन हेवी आहे. सहजासहजी कंट्रोल पण होती, पण भाई रिस्क नाही ना. कोणी काय कसंही होऊ शकतं. भाई अशाच कुठल्या तरी लोकेशनला थांबून शूट करायचंय मला. नाही वाटत रिटर्न जाताना आपण हे करेल. भाई डॉमिनर 400 वाला माझ्या पुढे चाललाय या रोडला. पण नाही भाई, रोड खतरनाक आहे. भाई कुठल्या तरी आहे ना लोकेशनला पोचलोय. मला माहिती आहे टायगर पॉइंटच असणार आहे. गाडी पण आपण अशा ठिकाणी लावूया ना, आयला ऑफ रोड करायला लागलो असं वाटायला लागले. गाडी खरं चालती याच्यातून नो वरीच, पण मला आहे ना असं वाटायला लागलं की मी ह्याच्यातून का चालवतोय गाडी. ऐक बरोबर आहे, इथं परफेक्ट आहे. आधा घंटा फोटो वगैरह हो जाते मस्त. घंटे करके और नहीं तो क्या, मस्त ठंड का क्या ठंडी है मतलब नीचे भी थी ठंडी. और एक जगह अपन ने क्रॉस करी थी ना, उधर भी बहुत ठंडी थी. आरामशीर बसा, काय नाश्ता पाणी भजी मॅगी लागले सांगा. शेड मध्ये बस सावली.
1250 आहे का 850 आहे काय माहीत नाही आपल्याला. ती तिथं आहे टुरर, ही इथं आहे स्पोर्ट्स निकिट. आणि ट्रेनमध्ये वगैरे गेलं निघून आता इथून. शांतता आहे आज त्याच्यामुळे बरं वाटतं यार. फक्त एवढं की ऊन आलं आहे थोडंसं, नाहीतर ओके विषय चालू आहे. सिनेमॅटिक्स म्हणजे मी इथं घेतले, इथं नाही खालीच घेतले. आता थोडंसं ऊन जास्त आलं आहे. किती टायमिंग नंतर आहे ना आज, म्हणजे किती टायमिंग नंतर नाही, फर्स्ट टाईमच मी आले नाही का माझी सुपर बाईक घेऊन लोणावळ्याला. तशी तर पहिली राईड आहे ना होणार होती माळशेजची. माळशेजच म्हणतो यार, माळशेज नाही कुठला तर तामिनी घाटात आम्ही चाललो आहे. पण सडनली सुपर बाईकसोबत आहे ना प्लॅन झालं ना. तर कशा दिसतात ते बघा ना, सेक्सी बीस्ट. तीन ही 800, मधलीवाली 900 आणि माझीवाली 800 परत. इथं यूट्यूबचा लोगो पण टाकला आहे. दिसते टायर वगैरे कसे दिसतात ते ना खतरनाक. भाई साहब ऑसम व्ह्यू यार, ऑसम. इकडं पण हार्ले लागली, कुठली आहे काय माहिती, हार्ले बहुतेक. मला सेक्सी दिसतात ते. आणि तर नंबर प्लेटचा विषय बघ कसा गेला, लपली नंबर प्लेट. DGRE. PPF केलं आय थिंक ह्याचं. PPF है गाइस. गोप्रो का बैटरी सिर्फ 38% बचा अभी, सिर्फ 38. पूरा नहीं रिकॉर्ड होने वाला. मेन शॉट रिकॉर्ड करेंगे और डालेगा. भाई सही है. हवा करत चाललेत बाई. झालं आपलं इथलं सगळं जे काय होतं ते. आता चाललोय आपण इज्जतीत घरी. हिथं पैसे द्यायचे असेल ना. रुको कैश है देना, कैश है कैश. हाँ रुको. किती? चलो गाइस, इथं पण पार्किंग साठी द्यायला लागतोय. ओहो भाई, आईला बिल्ली मारतोय. चलो गाइज, आजचा व्हिडिओ आहे ना शॉर्ट अँड सिम्पल असणार आहे. शॉर्ट नाही, थोडासा लॉंगच असणार आहे. कारण ह्यांच्यासोबत ट्युनिंग करायला मला तर जमलं नाही. फोटो बहुत सही आएगी इधर. हाँ चलो भाई, फोटोजेनिक लोकेशन आहे. मागाशीच बोललो होतो मी. हा
इधर लेते कि इधर ये हाँ ये बहुत सही आएगा उधर से। इनलाइन 12 भाई काय दिसती है भाई, क्वालिटी दिसती है। आला कोण आलाय? काम कर अगले संडे को ब्रेक रख लेते इसको तेल निकाल था पूरा। बाप आ रहा बाप, अरे मग या एंगल मध्ये बैठा गाड्याच्या बैठा बाप आ रहा इधर। अरे मैं फोन पे स्कैनर खोलेगा स्कैनर से स्कैन करेंगे क्या अभी? Let's go. Yeah. I'm like an addict, do I gotta have it. I ain't even playing, got a really bad habit. If it moves, gotta grab it. Fuse like a magnet, lose, won't have it till I'm doomed in a casket. I ain't playing, got a weird mind. If you work 8 hours, I'ma work 9. If the shoe tastes sour, you should taste mine. I'ma stay in power for a long time. Get up, nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back, better than last. Yeah, it's a new me, never gonna look back. Never gonna look back. Cause damn, I was built to last. You move slow and I move fast, and that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. Cause that's what it takes. Pieces is a form of art. Never gonna look back. Cause damn, I was built to last. You move slow and I move fast, and that's facts. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. Cause that's what it takes. सारखं खाली येते राव, सारखं खाली येते सारखं. बाय द वे फोटोशूटसाठी आहे ना इकडचे लोकेशन्स आहेत ना एक नंबर आहे. लोकेशन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बाय द वे मस्त फोटो व्हिडिओचं सीन चाललंय ना इथं. बापरे फटाके कैसे फोड़ती है. रात को फायर फ्लेम भी दिखते रहेंगे इसमें.
फायर फ्लेम थोडी थंड हवा लागायला लागली आता. एवढा वेळ फुल गरम, तोंड तर घामानी आणि बॉडी फुल घामानी गार झाली आणि आता हवा लागतीये तर थंड थंड हवा लागतीये. चलो गाईस, फायनली फोटोशूट वगैरे झालंय सगळं. निघालो आपण इथून. एका ठिकाणी फक्त थांबूया थंड वगैरे प्यायला थोडस. त्याच्यानंतर कल्टी.com एअरड्रॉप वगैरे मध्ये सगळ्या गोष्टी घेऊया. इकडचे रोड आहेत ना लय अवलादी आहेत, काय खरं सांगतो. ज्या गाड्यांना लिनिंग बसत नाही ना त्यांना नाहीच बसत. आता ह्याला बसती पण ह्याचं वेगळ्या लिनिंगचा सीन आहे. आणि म्हशीच. थोड्या वेळामध्ये ना गोप्रोची बॅटरी संपून जाईल. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लोणावळा शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला असा आवडला असेल तर, आणि सुपर बाईकचे व्हिडिओज इथून पुढे तर तुम्हाला काय राईडवरती बघायला भेटेलच. कारण आता कसं आहे, गोष्टी अपग्रेड केल्या तर आहेतच ना अपग्रेडेड थिंग्स. जरा बूम करा YouTube वरती. भाई इथं काय विषय.
वाजतो यार, थांबा जरा. लोकेशन भारी आहेत ना. माझ्या बच्चाला घेऊन फिरायला इथं. ग्रॅव्हिटीला शेवटी आज लोणावळा दाखवला. तिने मला दाखवला, मी तिला दाखवला. आम्ही दोघं एकमेकांना घेऊन फिरतोय ना. असंच पूर्ण झालं तर पूर्ण वर्ल्ड दाखव असंच. मस्त थांबूया इथं, रिलैक्स करूँ. पता नहीं अभी. 17 लेकिन आता क्या वो एक्यूरेट? कितना? 7 का 7 का इतना कम? इतना कम कैसे आता रहेंगे? क्या हो गया? मेरी गाड़ी में माइलेज कितना है? कितना है? कितना बताएगा? 7.4 इतना कम? 21 बता रहा है इसमें. 17 इसमें 21 बता रहा है. लेकिन इतना देता है नहीं वो. हाँ वो उसका कुछ नहीं रहता, वो सिर्फ दिखाने के लिए रहता.